सगळ्यात आताची महत्त्वाची बातमी, रश्मी शुक्ला या देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाल्या आहेत। पोलीस महासंचालक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आता रश्मी शुक्ला या सागर बंगल्यावर दाखल झालेल्या आहेत। देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी रश्मी शुक्ला या सागर बंगल्यावर पोहोचल्या। या सगळ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर देखील पोलीस बंदोबस्त ठिकठिकाणी वाढवण्यात आलेला आहे। कार्यकर्ते एकत्र जमू शकतात आणि त्यामुळे ती देखील काळजी पोलिसांकडून घेण्यात आली आहे। त्यानंतर पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आता सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत। तर पुन्हा एकदा आपण थेट जाणार आहोत ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम सर यांच्याकडे। उज्ज्वल निकम सर, आणखी या सगळ्यामध्ये खूप महत्त्वाचा आणखी मुद्दा असेल तो म्हणजे समजा नार्वेकरांनी असं म्हटलं की राजकीय पक्ष कोणता हे आपण ठरवू शकत नाही, तर मग हा चेंडू सुप्रीम कोर्टामध्ये जाईल। जर अध्यक्ष म्हणाले असतील की राजकीय पक्ष हा विधिमंडळात कोणाच्या ताब्यात ह्या घटनेच्या संदर्भात पार्श्वभूमीवर हे ठरवू शकत नाही असं जर अध्यक्षांचं म्हणणं असेल तर निश्चितपणे हा प्रश्न पुन्हा निवडणूक आयोगाच्या रिंगणात जाऊ शकतो। अर्थात निवडणूक आयोगाने या संदर्भात यापूर्वीच निर्णय दिला असल्याने त्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले असल्यामुळे सर्वोच्च न्यायालयामध्येच याची फायनल सुनावणी, अंतिम सुनावणी होईल आणि सर्वोच्च न्यायालयाला यावरती पुढे निर्णय घ्यावा लागेल। अर्थात अध्यक्षांनी हा जर निर्णय घेतला नाही, ते ठरवू शकत नाही, त्याकरता त्यांना ती कारणं द्यावी लागतील आणि ती कारणं दिल्यानंतरच त्या पुढचा मार्ग सर्वोच्च न्यायालयाचा मार्ग मोकळा असेल। सर, तुम्हाला किती टक्के अशी शक्यता वाटते की हा सगळा जो मुद्दा आहे तो पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टामध्ये जाईल? नाही, असं आहे की आपण जर बघितलं यापूर्वीचे न्यायालयीन निवाडे तर साधारणपणे विधानसभेच्या अध्यक्षांनी किंवा विधिमंडळाचे जे निर्णय होत असतात यामध्ये अपवादात्मक परिस्थितीमध्ये सर्वोच्च न्यायालय हस्तक्षेप करीत असतं। आता अपवादात्मक परिस्थिती कोणती की जिथे ढोबळ मानाने सर्वोच्च न्यायालयाच्या हे निदर्शनास येतं की काहीतरी सकृत दर्शनी अशी इलिगॅलिटी झालेली आहे, बेकायदेशीर गोष्टी घडल्या आहेत की ज्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाला इंटरफेअर करावा लागतो। त्याच्यामुळे आता हे सगळ्या गोष्टी सर्वोच्च न्यायालय या शेवटी प्रकरणात हस्तक्षेप करेल किंवा नाही याचं उत्तर द्यायचं असेल तर अध्यक्षांचा या संदर्भातला निवाडा आल्यानंतर, निर्णय आल्यानंतर, तो निर्णय बघितल्यानंतरच त्यावरती मला भाष्य करता येईल, कारण आता हे प्रीमॅच्युअर होईल। परंतु साधारणपणे आमदारांच्या अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार हा विधानसभेच्या अध्यक्षांना असतो। अपवादात्मक परिस्थितीत सर्वोच्च न्यायालय त्यात हस्तक्षेप करतं। ही अपवादात्मक परिस्थिती कोणत्या बाजूतेच्या असू शकेल, ज्याला आपण रिव्ह्यू असं म्हटलं जातं, ती कोणती परिस्थिती असेल हे त्या घटनेतील फॅक्ट्सवरती, वस्तुस्थितीवरती आधारित आहे। म्हणून आज माझ्या दृष्टिकोनातून आजचा निर्णय हा नुसता ऐतिहासिक नाही तर अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून देखील ही तारेवरची कसरत असेल की सर्वोच्च न्यायालयाची काही निरीक्षणं या बाबतीत घटनापीठाने नोंदवलेली, ती निरीक्षणं लक्षात ठेवून त्या संदर्भात अध्यक्ष काय मल्लीनाथी करतात, अध्यक्षांसमोर काय पुरावा येतो, त्यामुळे आजच्या दृष्टिकोनातून, अध्यक्षांच्या दृष्टिकोनातून देखील हा महत्त्वपूर्ण दिवस ठरेल। खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही आमच्याशी बोलात त्याबद्दल। निकाल आल्यानंतर पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधू आणि या निकालाचं पूर्ण विश्लेषण आपण तुमच्याकडनं घेणार आहोत।